मृत्यूच्या क्षणी जर भगवंताचं नामस्मरण केलं तर तुमच्या आत्म्याला गती प्राप्त होते असं म्हणतात. याची एक सुंदर कथा रामायणामध्ये येते. भगवंत प्रभू यांनी बालीचा वध केला. आता बालीला पाठीमागून बाण का मारला प्रभूंनी, तर याच्याबद्दल बऱ्याचशा लोकांचे वेगळे वेगळे मत आहेत. तर कसं आहे ना, की प्रभू त्याला त्याच्या कुकर्माची शिक्षा देत होते, म्हणून त्यांनी त्याला पाठीमागून बाण मारला. ते त्याच्याबरोबर बनवून होते करत. पण हे सगळं झाल्यानंतर प्रभू त्याच्या जवळ जातात आणि त्यावेळेस बालीला सगळ्या कुकर्माची जाणीव व्हायला लागते आणि तो प्रभूंची माफी मागतो. आता राम किती दयाळू आहेत ते बघा. ते त्याला म्हणतात की मी तुला अभयदान सुद्धा देऊ शकतो. मग बाली म्हणतो मी काय वेडा नाहीये, माझ्यासमोर कल्पवृक्ष असताना बाभूळ वृक्षाकडे जायचं. शेवटच्या क्षणी माझ्यासमोर प्रभू राम आहेत, माझ्या रामांचं चिंतन करत करत जर मला मृत्यू प्राप्त झाला तर मला चांगली गती प्राप्त होईल. तर ते मृत्यूचं वरदान घेतात. तर कसं असतं ना, की बालीने भयंकर पाप केले, परंतु शेवटच्या क्षणी त्याच्या मनामध्ये राम नाम होतं, म्हणून त्याला गती प्राप्त झाली. आणि म्हणूनच सांगतात की भगवंताचं नामस्मरण सदैव आपल्या मुखामध्ये असावं. जय श्रीराम.